अवैध बांधकामाविरोधात धामंदरी येथील तरुण प्रद्युम्न आडे यांचं आमरण उपोषण सुरूच। आमरण उपोषणाचा दुसरा दिवस। आजपर्यंत गटविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक उपोषणस्थळी फिरकलेच नाही। नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास आडे। आताच्या घडीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि ही बातमी किनवट तालुक्यातून येत आहे। किनवट तालुक्याचा दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या धामंदरी येथील तरुण प्रद्युम्न आडे हा मागील 2 दिवसापासून किनवट पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेला आहे। त्याची सध्या प्रकृती ढासळलेली आहे। गावामध्ये एका व्यक्तीनं सार्वजनिक मालकीच्या रस्त्यावर अवैध बांधकाम उभं केलेलं आहे। त्याच्या विरोधात प्रद्युम्न आडे यांचं उपोषण सुरू आहे। प्रशासन किती मुजोर आहे त्याचं हे उत्तम असं उदाहरण आहे। मागील अनेक वेळा त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय, निवेदने दिली, पण त्याची दखल मात्र घेण्यात आली नाही। आजही तसंच होत आहे। पंचायत समिती किनवटचे बीडीओ किंवा ग्रामसेवक किंवा इतर कर्मचारी या उपोषणकर्त्याची साधी विचारपूस करायलाही तयार नाही। त्यामुळे परिसरामध्ये नागरिकात संतापाची भावना तीव्र झालेली आहे। 2 दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात करूनही एकही कर्मचारी किंवा अधिकारी या उपोषणस्थळी फिरकला नाही। दिनांक 9/2026 रोजी मी सकाळी 11 वाजता उपोषण बसलो असता तेव्हापासून तर आतापर्यंत 24 तास पूर्ण झाले। आतापर्यंत कोणतेही अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी, BDO, तहसीलदार, SDO साहेब कोणीही आतापर्यंत भेट दिली नाही। जोपर्यंत माझे मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण मागे घेणार नाही। माझा जीव गेला तरी चालेल। हे आहे DT न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।